ते आता म्हणतील की पैसे वाटले, बॅलेट पेपर चोरले, ज्यांची पत पण गेली आणि पेढी पण गेली, अशा पद्धतीतला हा पराभव माझ्या माध्यमातून केला गेला। हा खऱ्या अर्थाने पराभव हा उद्धव ठाकरेंचा पराभव आहे। ही निवडणूक जिंकलो तर मुंबई महापालिका जिंकणार, दोन बंधू एकत्र आले, त्या ठाकरे ब्रँडचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून मुंबईतल्या मराठी कामगारांनी केलं। नमस्कार। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईत परिवर्तन घडवणार अशा चर्चा घडवून बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीला राजकीय वळण देण्यात आलं। मात्र या निवडणुकीत ठाकरे बंधूंना भोपळा मिळाला। आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलने 7 जागांवर विजय मिळवला आहे। याविषयीच आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत आमदार प्रसाद लाड। सर, आपलं MyMTVमध्ये खूप खूप स्वागत। काय सांगाल या विजयाबद्दल? मला असं वाटतं की हा विजय अतिशय यशस्वी विजय आहे। ज्या पद्धतीमध्ये शशांकरावांच्या युनियनला 14 जागा मिळाल्या, माझ्या युनियनला 7 जागा मिळाल्या, हा खऱ्या अर्थाने एका विचारधारेचा विजय आहे आणि ह्या विजयाला मी निश्चितपणे आनंदाने स्वीकारतो। आणि सगळ्यात मोठा विजय ज्या पद्धतीमध्ये ह्याला राजकीय वळण देऊन ही निवडणूक जिंकलो तर मुंबई महापालिका जिंकणार, दोन बंधू एकत्र आले, त्या ठाकरे ब्रँडचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून मुंबईतल्या मराठी कामगारांनी केलं। मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा असताना आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर या पराभवाचा काही परिणाम होणार का? ते मला असं वाटतं की यामध्ये राज ठाकरे साहेबांचा किती सहभाग होता, सहयोग होता, याबद्दल मला कल्पना नाही। एक संदीप देशपांडे सोडलं तर मनसेचा कोणी कार्यकर्ता पदाधिकारी मला या निवडणुकीत दिसला नाही। त्यामुळे संदीप देशपांडे म्हणजे मनसे नाही आणि राज ठाकरे साहेबांनी कुठलीही भूमिका यामध्ये स्पष्ट केली नाही। त्यामुळे हा खऱ्या अर्थाने पराभव हा उद्धव ठाकरेंचा पराभव आहे। ज्यांची पत पण गेली आणि पेढी पण गेली, अशा पद्धतीतला हा पराभव माझ्या माध्यमातून केला गेला। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत EVM मशीन हॅक असो किंवा मतचोरीचा आरोप करण्यात आला। मात्र या निवडणुकीत बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या आणि या आता आरोप करण्याला काहीही मुद्दे उरलेले नाहीत, तरी विरोधकांना आपण काय सांगू? नाही, मला वाटतं की त्यांच्याकडे आरोप करायला खूप मुद्दे आहेत। ते आता म्हणतील की पैसे वाटले, बॅलेट पेपर चोरले, धनाढ्य लोकांनी केलं, पोलीस पाठवले, गुन्हे दाखल केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, असे अनेक आरोप त्यांच्याकडे सातत्याने असतात। त्यामुळे मागच्या 25 वर्षात आरोप करण्याच्या पलीकडे उभाटा शिवसेनेने काही केलं नाही। त्यामुळे यांच्या आरोपाला आता मराठी माणूस मुंबईकर कंटाळला आहे आणि त्यामुळे ते मतपेटीत दाखवून दिलं। आपल्या माध्यमातून मी या मुंबईच्या जनतेला सांगू इच्छितो की जी मतं अवैध झाली 2158, त्यापेक्षा कमी मतं ही शिवसेना उभाटाला पडली, म्हणजे ठाकरे ब्रँडला पडली। म्हणजे आज तुमची पत काय राहिली? तुम्हाला जर अवैध मतांपेक्षा जर कमी मतं मिळत आहेत, म्हणजे तुमचं अस्तित्व काय आहे याचा विचार त्यांनी करायला पाहिजे। 9 वर्षे असलेली सत्ता यावेळी ठाकरेंची सत्ता नाकारली आहे मतदारांनी, तर यामागे नेमकं काय कारण असावं असं वाटतं? 9 वर्ष नाही, 14 वर्ष ते या पतसंस्थेवर होते। नाकारण्याचं कारण आहे भ्रष्टाचार। ज्या पद्धतीमध्ये गरीब कष्टकरी कामगारांचा पगाराचा पैसा ज्या पद्धतीमध्ये बेस्टमध्ये जातो, त्या पैशावरती चंगळ करण्याचं काम या पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं। युनियनचे नेते सुहास सामंतांनी केलं। 6 कोटीचे बंगले 24 कोटीला विकत घेतले, कार्यालयाची जागा 4 कोटीची जागा 9 कोटीला विकत घेतली आणि हा सगळा भ्रष्टाचार हा जनतेसमोर मांडण्यामध्ये मी यशस्वी झालो। त्यामुळे ठाकरे ब्रँडचा करेक्ट कार्यक्रम होऊन आज 21-0 अशी परिस्थिती ठाकरे ब्रँडवर आली आहे। त्याचा विचार माननीय उद्धवजींनी करावा, त्याचं विश्लेषण करावं आणि चिंतन देखील करावं। आज सकाळीच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणतात की मला याबद्दल कल्पना नाही, काय सांगा? संजय राऊत निवडणुका हरले किंवा त्यांच्या विरोधात काही गेलं की ते म्हणतात मला माहीत नाही। आपण त्यांना विश्व प्रवक्ते म्हणतो, जगाची ते माहिती ठेवतात। मला वाटतं कदाचित ट्रम्पबरोबर पण त्यांचं या विषयावरती बोलणं झालं असेल की ही पतपेढीची निवडणूक आहे आणि तुम्ही पाठिंबा द्या। कदाचित ट्रम्प साहेबांनी त्यांना पाठिंबा नाही दिला, त्यामुळे हे निवडणूक हरलेले आहेत। ठाकरे बंधूंची जोडी मतदारांना भावली नाही असं म्हणता येईल का? निश्चितपणे आता मतपेटीत सांगते ना, मी काय सांगायचं आहे। 21-0 हा जो जनतेने दिलेला निकाल आहे। कसं असतं
की एखादी संघटना असते, निवडणुका हरतात जिंकतात, त्यामध्ये काही नसतं, कोणी जिंकावं कोणी हरावं. पण एवढा पराभव, एवढा दारुण पराभव, 21च्या 21 जागांचा पराभव, हा खरं तर उद्धव ठाकरेंना विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरामन साक्षात सावंतसह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.